आखाती देशामधील युद्धाचा थेट परिणाम हा कांद्याच्या दरावर झाला। कांद्याची निर्यात ठप्प झाल्यामुळे कांदा उत्पादक संकटात सापडलेले आहेत। कांद्याच्या दरात मोठी घसरण देखील पाहायला मिळते। शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 3,000 रुपयांची अपेक्षा असताना कांदा केवळ 750 ते 1,000 रुपये प्रति क्विंटल दराने विकला जातो। शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे आणि याच संदर्भात शेतकऱ्यांची बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। अमेरिका, इराक, इराण युद्ध जे आखाती देशांमध्ये सध्या सुरू आहे याचा परिणाम भारतीय कांद्यावर झालेला आहे आणि गेल्या 3 दिवसांपासून बाजारपेठा बंद होत्या, आज सुरू झाल्यात। कांद्याच्या दरावर याचा काय परिणाम झाला आपण जाणून घेऊ। काका, सध्या युद्ध सुरू आहे, कांद्यावर काय परिणाम झाला? युद्धामुळे कांद्याचे भाव आहे ना साधारण 400 ते 500 रुपये 600 रुपये क्विंटल विकू राहिले। आज शेतीमध्ये आहे ना इतका मोठा खर्च करावा लागतो आणि आज ही परिस्थिती झाली, शेतकऱ्यांचे खूप मोठे हाल होत आहेत ना। आम्हाला एकरी कमीत कमी 50 ते 60,000 रुपये येणारा खर्च आहे आणि उत्पादन मिळतंय ते एकदम कमी आणि बाजार परिस्थिती पाहिली तर एकदम बाजार कमी झालेले आहे। तर शासनाला आमची एवढीच विनंती आहे की शासनानं आम्हाला 1,000 रुपये अनुदान हे दिलं पाहिजे, तरच आम्ही, नाहीतर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही। सर्व शेतकऱ्यांना, सर्व शेतकरी हे कांदा उत्पादक शेतकरी इथले सर्व शेतकरी जे आहेत कांदा उत्पादक आहेत आणि शेती करणं हे सध्या आमच्या बजेटच्या बाहेर गेलंय आणि जर कांद्याला योग्य हमी भाव मिळाला नाही तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा शेतकऱ्यांनी आपली खतखत व्यक्त केलेली आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।